लोक म्हणतात पोरीच्या जातीने नाजूक असायला पाहिजे, पण आपला इतिहास सांगतो की पोरीच्या जातीने कणखर आणि खंबीर असायला पाहिजे. नमस्कार, मी प्रथमेश आणि ही गोष्ट आहे सर्वा गांडूळ खताचा व्यवसाय करणाऱ्या तरुण युवा उद्योजिका काव्या ढोबळे यांची. त्यांचे BSc नर्सिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी 3 वर्ष 75,000 रुपये महिन्यांनी जॉब केली, पण त्या जॉब मध्ये त्यांना काही समाधान भेटत नव्हते, मन रमत नव्हते. त्यांना स्वतःचा काहीतरी उद्योग स्टार्टअप करायचा होता. नंतर त्या मुंबईवरनं जॉब सोडून त्यांच्या गावी आल्या आणि गावी आल्यानंतर त्यांनी शेतीसाठी, काळ्या मातीसाठी, आईसाठी काम करण्याचं ठरवलं व गांडूळ खताचा प्रकल्प त्यांनी त्यांच्या गावी चालू केला. प्रकल्प चालू करून काही महिन्यातच त्यांना समजले की हे समीकरण, हा प्रकल्प इतकाही सोपा नाही. तरीही त्यांनी हार मानली नाही आणि ठरवलं की युट्यूबच्या माध्यमातून या प्रकल्पाची मार्केटिंग करायची व गांडूळ खत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचे. युट्यूबला पहिला व्हिडिओ टाकताच त्यांना पहिली गांडूळ खताची ऑर्डर मिळाली. त्यानंतर काव्याताईंचा आत्मविश्वास चांगलाच वाढला होता. 5 गुंठ्यावर सुरू केलेला व्यवसाय आज त्यांनी 1 एकराहून अधिक जास्त जागेवर वाढवला आहे. त्या एवढ्यावरच थांबल्या नाहीत, तर त्यांनी गांडूळ खताचे त्यांच्या इथे प्रशिक्षण सुद्धा सुरू केले. आतापर्यंत त्यांनी 20हून अधिक जास्त गांडूळ खताच्या प्रकल्पाच्या बॅचेस पार पाडल्या व हजारो तरुणांना प्रेरित केले आणि त्या या सर्वांमधून वर्षाकाठी लाखो रुपयांची उलाढाल करतात. इतक्या कमी वयातील त्यांचा हा प्रवास थक्क करून टाकतो. वादळ तुझ तू राजा आसमानीच बळ दावजी.